नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. इस प्यार को क्या नाम दूं भाग 1. इशू उठ ना बाळा, काय करतेस? अजून झोपली आहेस? पुन्हा उशीर झाला म्हणून माझ्या नावाने ओरडू नकोस. श्यामलताई म्हणजे ईशाची आई सकाळी सकाळी तिच्या नावाने ओरडत होत्या. जाऊ दे शामू, नको तिला त्रास देऊ, रात्री उशिरा झोपली आहे. वसंतराव म्हणजे ईशाचे बाबा म्हणजे तिचा लाडका बाबा, तू नेहमी तिची बाजू घेऊ नकोस, तुझ्यामुळेच ती शेफारली आहे. शामू ईशाची आई. आता मी काय केलं? एवढंच म्हणालो की तिला झोपू दे. वसंतराव हो का, मग झोपू दे तिला. ऑफिसला पोहोचायला उशीर झाला ना की बघ मग तुझा कसा अभ्यास घेते ती. श्यामलताई बरं माझी आई, मीच उठवतो तिला. वसंतराव म्हणाले आणि उठून इशूच्या रूमकडे निघाले. तसंच श्यामलताई गालातल्या गालात हसल्या. इशू उठ ना पिल्लू, नाहीतर सकाळी सकाळी आपल्याला युद्ध बघायला मिळेल. वसंतराव इशूच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले. थांब ना रे बाबा, झोपू दे ना, अजून अलारामसुद्धा झाला नाही, प्लीज. ईशा उठ उठ गधडे, 7:30 वाजले, पुन्हा घोड्यासारखी धावपळ करशील. श्यामलताई काय? ईशा ओरडतच उठली. बाबा अरे तुम्हाला का नाही उठवलंस? ईशा बेडवर ताटकन उठून बसत म्हणाली. आयु माझा अलाराम कोणी बंद केला? आता मला उशीर होणार आणि त्यांचा पहिलाच दिवस माझ्या शेवटचा दिवस ठरणार. ईशा ओरडत म्हणाली. इशू बाळा शांत हो, अजून खूप वेळ आहे. वसंतराव ईशाला शांत करत म्हणाले. बाबा अरे काय बोलतोस तू? ईशा हे बघ. बाबांनी तिच्यासमोर हात केला आणि तिला हातातल्या घड्याळात पाहायला सांगितलं. ईशाने पाहिलं आणि जोरात ओरडली. काय? म्हणजे अजून 7 पण वाजले नाहीत? हो बाबा. अरे मग अलाराम तू बंद केलास आणि घरातलं घड्याळ तू पुढे केलंस? ईशा हो बाबा. पण का? ईशा कारण तुझी आई अशीच गोंधळ करेल तुझ्या मागे, हे मला माहीत होतं, आणि मग त्या गडबडीत तुला उशीर होऊ नये म्हणून. चल आता पटापट आवर. बाबा ओ माय लवली बाबा, आय लव्ह यू सो मच. ईशाने बाबांना घट्ट मिठी मारली आणि म्हणाली. आय लव्ह यू टू माय बबडी. बाबा काय रे बाबा, पण आता आयूला समजलं तर? ईशा म्हणून म्हणतो आवर लवकर, तिला कळायच्या आधीच आपण आपापल्या ऑफिसला जाऊ. बाबा हळू आवाजात म्हणाला. हो ईशा. आणि मग ईशा आवरायला निघून गेली. काही वेळाने ती आवरून बाहेर आली. झाले एका रात्री सगळी स्वप्न रंगवून, का अजून काही बाकी आहे? आयू म्हणाल्या. आयू सॉरी, अगं ते जरा उशीर झाला उठायला. ईशा बरं आता झाला ना आवरून, मग पटकन नाश्ता करून घे. आयू तसं ईशा पटकन नाश्ता करायला बसली. वसंतरावही नाश्ता करायला बसले. दोघेही शांतपणे नाश्ता करत होते. ईशाने हळूच बाबाकडे पाहिलं, तसं त्यांनी देखील आयूंच्या नकळत तिला डोळा मारला. बरं वसू, नाश्ता झाला ना की ते घड्याळ जे तू पुढं केलं आहेस ना, ते पुन्हा आहे त्या वेळेवर कर. आयू वसंतरावांना म्हणाल्या. तसं ईशाला ठसका लागला. तसं आयू पटकन तिच्या पाठीवर हात फिरवू लागल्या आणि वसंतरावांनी ओशाळून मान खाली घातली. काय झालं? मान का खाली घातली? करताना काही वाटत नाही, मग उघड झाल्यावर कशाला काही वाटायला हवं? आयू अगं शामू, मी ते सहज. बाबा तू काही बोलू नकोस, तुझ्या लाडकीला उशीर झाला तर ते तुला देखील चालणार नाही आहे, हे माहीत आहे मला. शेवटी काय सगळं करून मी विरुद्ध पार्टी आणि तुम्ही दोघे एक पार्टी. आयू सॉरी ना शामू. बाबा वसंतराव आयूला म्हणजे श्यामलताईला प्रेमाने शामू म्हणत असत आणि श्यामलताई वसंतरावांना प्रेमाने वसू म्हणत असत. तर ईशा आपल्या आईला आयू म्हणते. अगं आयू प्लीज, तू बाबाला ओरडू नकोस, त्याने माझ्यासाठी असं केलं ना. ईशा हो गं माझी राणी, चल आवर आता. आयू हो. ईशा इशू इशू. खालून ईशाला हाक आली. चल आवर पटकन, नमू आली. आयू हो झालंच. ईशा थांब, मी तिला वरती बोलावते. आयू नको नको, तिला वरती बोलावलंस ना तर मॅडम इथेच बसतील, त्यापेक्षा मीच जाते. ईशा इतक्यात पुन्हा हॉर्नचा आवाज आला. आले आले. ईशा वरूनच म्हणाली आणि मग ईशा धावत पडत खाली आली.
आणि खाली नमू तिच्या स्कूटीवर बसून हॉर्न वाजवायचं काम करत होती. नमू म्हणजे नमिता, ईशाची बेस्ट फ्रेंड. आले ग. काढला हॉर्न आणि वाजवून सगळ्यांच्या कानाचे पडदे फाडते. ईशा थोडं रागवत म्हणाली. तुझ्या कानावर माझ्या हॉर्न आदळला ना तरी पुरेसा आहे मला. नमू नाटक करत म्हणाली. हो माझी आई, चल आता, नाहीतर नवीन बॉस त्यांच्या पहिल्या दिवशी आपला शेवट करतील. ईशा. आणि मग नमूने गाडी स्टार्ट केली आणि दोघे ऑफिसला निघाल्या. वाटेत नमूची बडबड सुरू होते. ए इशू, आपले नवीन बॉस कसे असतील ग? नाही म्हणजे कोणी म्हातारा असेल का? किंवा कोणी हँडसम, स्मार्ट, डॅशिंग, मस्क्युलर, चार्मिंग असेल? नमू. तो आता कसा असेल माहीत नाही, पण नक्कीच तू म्हणतेस तसाच असेल. ईशा मनातच विचार करत म्हणाली. अगं बोल ना, मी काय विचारत आहे तुला? नमू ईशाला शांत पाहून म्हणाली. नमू मला नाही माहीत, मी पण आजच भेटणार आहे ना त्यांना. ईशा काहीतरी बोलायचं म्हणून बोलून गेली. बरोबर 9ला 5 मिनिटे बाकी असताना दोघे ऑफिसमध्ये आल्या. पाहिलं तर सगळ्यांच्याच नवीन बॉसविषयी चर्चा रंगली होती. त्या दोघी त्यात सामील झाल्या. बरोबर 9 वाजता बॉस आले म्हणून कोणीतरी ओरडले. तसे सगळे एका ठिकाणी जमले आणि मेन डोअरकडे नजर लावून बसले. मोठी मोठी पावलं टाकत तो आत आला आणि तो समोर येताच सगळेच त्याच्याकडे पाहत राहिले. मुलींनी तर तोंडात बोट घातली. एक 27-28 वर्षाचा तरुण त्यांच्यासमोर उभा होता. उंच, गोरा रंग, काळे डोळे, जेल लावून सेट केलेले केस, हँडसम तरुण त्यांच्यासमोर उभा होता. अंगावर महागडा 3 पीस सूट, हातात ब्रँडेड वॉच, पायात महागडे शूज आणि काळजाला भिडणारी नजर. सगळेजण अवाक होऊन त्याच्याकडे पाहत होते, पण ईशा मात्र भान हरपून त्यालाच पाहत होती. आज इतक्या वर्षांनी देखील तो अगदी तसाच होता जसं याआधी तिने त्याला पाहिलं होतं आणि पहिल्याच भेटीत त्याच्या प्रेमात पडली होती. तसं तर कोणी विचार केला नव्हता हा येणारा बॉस तेवढा तरुण असेल. बॉस म्हटलं की एक 50शीची व्यक्ती समोर येते, पण चक्क एवढं तरुण बॉस म्हणजे मुलींचं काही खरं नव्हतं. हॅलो एव्हरीवन. त्याचा धारदार आवाज सगळ्यांच्याच कानावर आदळला. तसे सगळेच भानावर आले. हॅलो सर, मॅनेजर पुढे येऊन म्हणाला. वेलकम सर. मॅनेजर त्याच्या हातात बुके देत म्हणाला. थँक्यू मिस्टर मॅनेजर. तो त्याच्या हातातून बुके घेत म्हणाला, पण कदाचित त्याला नाव आठवत नसावं. सर मी मोरे, अवधूत मोरे. मॅनेजर आपली ओळख करून देत म्हणाला. ओके, मला केबिन दाखवता का? तो. हो सर, या ना, मोरे म्हणाले आणि मग तो मोरेंच्या मागे निघाला. तसे बाकी सगळेही जाता जाता त्याला बुके देत होते आणि वेलकम म्हणत होते. वेलकम सर. ईशा त्याच्या पुढे बुके धरत म्हणाली. तिच्या आवाजाने तो तिथेच थांबला आणि एकदा तिच्याकडे पाहिलं. नाही म्हणायला त्याला आधी तिचा आवाज ओळखीचा वाटला आणि मग तिच्या चेहऱ्यावर त्याची नजर खिळली. का कोण जाणे, पण काही क्षणासाठी तिचा चेहरा त्याला ओळखीचा वाटला. पण लगेच भानावर येऊन तिच्या हातातून बुके घेत तो तिला थँक्यू म्हणाला आणि पुन्हा केबिनकडे निघाला. बुके घेतला त्याच्या पुसटचा स्पर्श तिला झाला आणि तिच्याही नकळत तिच्या अंगावर गोड शहारा आला. तो गेला तसं ईशाला तर नाचावंसं वाटत होतं. इतक्या वर्षांनी ती त्याला समोरासमोर पाहत होती आणि काही सेकंदासाठी का होईना त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर खिळली होती. या विचारानेच तिच्या पोटात गुदगुदल्या होत होत्या, पण क्षणात तिच्या चेहऱ्यावरचे हसू मावळलं आणि आनंदाची जागा टेन्शनने घेतली. त्यांनी मला ओळखलं असेल का? नाही, कशी ओळखतील? ते तर तेव्हाही माझ्याकडे पाहत नव्हते, फक्त तुझ्या असेच म्हणायची. मग आता ते का ओळखतील मला? पण जर त्यांनी मला ओळखलं असेल तर मला कामावरून काढून तर नाही ना टाकणार? ईशाच्या स्वतःशी द्वंद्व सुरू झालं, तेही मनात. नाही, असं कसं काढून टाकतील ते? पण जर काढलं तर? प्लीज बाप्पा, असं नको होऊ देऊ. मी नाही जगू शकणार. आणि काढलं तर आयूबाबाला काय सांगू? आयू तर माझ्या लग्नाची तयारीच करायला घेईल आणि मला हे सगळं नको इतक्यात. काय ग, कसला विचार करतेस एवढा? नमू तिच्या जवळ येऊन म्हणाली. हेच की तू माझ्या आयुष्यात का आलीस याचाच विचार करते. ईशा तोंड वाकडं करत म्हणाली. त्याचा विचार घरी गेल्यावर कर. पूर्ण रात्र आहे आपल्याकडे. आता जरा कामाचं बघा. नाहीतर तू मगाशी म्हणालीस ना त्याप्रमाणे सर त्याच्या पहिल्या दिवशी आपल्याला फायर करतील. नमू. ईशा. चल लाग कामाला. नमू.
आणि मग दोघीही कामाला लागल्या. दोघीही मनापासून काम करत होत्या. बाकी सगळे देखील कामात गुंतले. इतक्यात पिऊन ईशा आणि नमूच्या डेस्कजवळ आला. नमिता मॅडम आणि ईशाना मॅडम, तुम्हाला आता नवीन बॉसने कॉन्फरन्स रूममध्ये बोलावलं आहे. काय झालं नामदेव दादा, का बोलावलं आहे आम्हाला सरांनी? नमूने हळू आवाजात विचारलं. ते काय मला माहीत नाही आणि सगळ्यांनाच बोलावलं आहे नामदेव दादा. बरं, आम्ही येतो, तुम्ही जा. ईशा आणि मग दोघीही कॉन्फरन्स रूमकडे निघाल्या. दोघी आत आल्या तेव्हा सगळेच आधीच येऊन बसले होते. मुली तर नवीन बॉसवर गप्पा मारण्यात व्यस्त होत्या आणि मुलांच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजले होते की त्याने अचानक का बोलावलं आहे. ईशा आणि नमूने देखील आपापल्या जागा घेतल्या. अगदी 5 मिनिटांनी तो देखील रूममध्ये आला. येता येता त्याची नजर ईशावर गेली. तसं तिने पटकन आपली नजर दुसरीकडे वळवली, पण बाकी सगळ्या मुली तर त्याच्याकडे टक लावून पाहत होत्या, अगदी नमू देखील. तसं ईशाने हळूच तिला कोपरा टोचला. तसं नमूने कणवळून तिच्याकडे रागाने पाहिलं. तसं ईशा तिला डोळ्यांनीच पुढे पाहायला सांगत होती. तसं तिने पुढे पाहिलं आणि सगळ्यांसोबत ती तो काय बोलणार आहे याच्याकडे लक्ष देऊ लागली. हॅलो एव्हरीवन, त्याने बोलायला सुरुवात केली. मी तुमचा नवीन बॉस आदित्य सरपोतदार. तसं मी काही मोठा नाही, मी पण तुमच्यातलाच एक आहे. हेच समजून आपण सगळ्यांनी हे काम करायचं आहे. गेले काही महिने ही कंपनी लॉसमध्ये चालली होती. तुमचे आधीचे बॉस यांनी खूप प्रयत्न केले ही कंपनी वाचवण्याचे, पण त्यांना हे जमलं नाही. याचा अर्थ असा नाही की त्यांना बिझनेस जमत नाही, कारण कोणताही बिझनेस हा एकट्या माणसाने नाही. कामगार, मॅनेजर, ऑफिस स्टाफ या सगळ्यांच्या साथीने होतो आणि नेमकी त्यांना या सगळ्यांची साथ मिळाली नाही. आणखीनही बऱ्याच गोष्टी घडल्या, त्यामुळे नाईलाजाने त्यांना ही कंपनी मला विकावी लागली. आता तुम्ही म्हणाल मीही एक बिझनेस करतोय, मग काही दिवसात बंद पडणाऱ्या कंपनीत मी इंटरेस्ट का दाखवला? कारण मला या कंपनीला परत त्याच पोझिशनवर आणायचं आहे ज्या पोझिशनवर ही गेले 20 वर्षापूर्वी होती, आणि मी ते लवकरच करेन. आणि मग आदित्य बोलायचं थांबला. सगळे त्याचं बोलणं कान देऊन ऐकत होते. त्याने एकदा सगळ्यांकडे नजर फिरवली आणि मग पुन्हा बोलायला सुरुवात केली. हो, मी हे नक्की करेन, पण त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे. मला ती मिळेल का? आदित्य परत बोलायचा थांबला आणि सगळ्यांकडे आशेने बघू लागला. तसं त्या सगळ्यांमध्ये कोणाचे तरी हात वर आलेला दिसला. तसं आदित्यने त्याच्याकडे पाहिलं तर आपल्या ईशा मॅडमने हात वर केला होता. तसं बाकी सगळ्यांनी पण तिच्याकडे पाहिलं आणि हात वर केला. तसं आदित्य हलकेच हसला. मला तुम्हा सगळ्यांकडून हीच अपेक्षा आहे. आणि मग मीटिंग रूममधून सगळे बाहेर आले. आपली ईशा मात्र भलतीच खुशीत होती. इतक्या वर्षानंतर ती तिच्या राजकुमाराला बघत होती, त्याच्यासमोर वावरत होती. त्याने तिला ओळखलं की नाही हे माहीत नव्हतं, पण तो समोर आहे यातच तिला खूप आनंद झाला होता. संध्याकाळी ऑफिस सुटायची वेळ झाली तशी सगळे निघाले. आवर लवकर, निघायचं नाही का? नमू ईशाला निवांत बसलेलं बघून म्हणाली. हो, निघायचं आहे, पण तू हो पुढे, आज बाबा येणार आहे मला न्यायला. ईशा. हो का? मग आज काय स्पेशल? नमू. काही नाही ग, सहज. ईशाने तिला उत्तर देणं टाळलं. बरं, मी निघते. नमू. हो चालेल. ईशा. आणि मग नमू निघाली. ईशा मात्र आरामात आवरत होती. आवरून झाल्यावर मात्र तिला एकदा आदित्यला बघायची इच्छा झाली, कारण तो अजून त्याच्या केबिनमध्ये बसून काम करत होता. पण असं त्याच्या केबिनमध्ये जाणं योग्य वाटत नव्हतं, म्हणून मग ती त्याला न भेटताच तिथून निघाली. इकडे आदित्यने स्वतःला कामात झोकून दिलं होतं. सध्या तरी बाहेरच्या दुनियेशी त्याचा काहीच संबंध नव्हता. खूप वेळ काम करून तो थकला होता. त्याने बाहेर पाहिलं तर एव्हाना सगळं ऑफिस रिकामं झालं होतं. सगळे निघून गेले होते. ईशा देखील आताच निघाली होती. तो बाहेर येऊन स्वतःसाठी कॉफी घेऊन आला आणि त्याच्या केबिनमध्ये मोठी ग्लास होती. तिथून सगळ्या बाहेरच्या दुनियेचा नजारा दिसायचा. रात्रीच्या अंधारात चमचमणारे दिवे पाहून त्याच्या मनाला एक सुख मिळालं. कॉफीचे एक एक सिप घेत तो बाहेरच्या दुनियेत रमला होता. इतक्यात त्याचे लक्ष खालच्या बाजूला गेलं. त्याने पाहिलं तर गेटवर ईशा उभी होती. तिच्या हालचालीवरून ती कोणाची तरी वाट पाहत आहे असं वाटत होतं. तो तिथेच उभा राहून तिच्याकडे पाहत होता. त्याला अजूनही खात्री नव्हती. तसं त्याचं विचारचक्र सुरू झालं. हे नक्की तीच आहे का, की हा माझा भास आहे? ही जर तीच असेल तर तिने मला ओळख का नाही दिली? पण तीच असती तर मला ओळख दिली असती. कदाचित तीही नाही, पण तेच डोळे जे आजही मला स्वप्नात दिसतात, त्या दिवसाबद्दल आजही मला आठवण करून देतात, आजही मला गिल्ट देऊन जातात. सर, नामदेव दादांचा त्याला मागून आवाज आला. तसं त्याने मागे वळून पाहिलं. नामदेव दादा म्हणजे ऑफिस पिऊन, त्याला आवाज देत होते. काय? आदित्य.
तुम्हाला काही हवं आहे का? नामदेव दादा. नको, मला काही नको. तुम्हाला उशीर होत असेल तुम्ही निघा, मी पण निघतोय थोड्या वेळात. आदित्य. बरं. आणि मग नामदेव दादांनी ऑफिसच्या किल्ल्या टेबलवर ठेवल्या आणि निघाली. तसं आदित्य पुन्हा बाहेर पाहू लागला तर ईशा कोणाशी तरी फोनवर बोलत होती. इकडे ईशाने खूप वेळ वाट पाहिली. नंतर तिच्या बाबा तिला घेण्यासाठी आला. काय रे बाबा, किती उशीर, केव्हाची वाट पाहत आहे? ईशा नाराजीच्या सुरात म्हणाली. सॉरी ना पिल्लू, कामावरून निघायला थोडा उशीर झाला. बरं चल, तुझी आई वाट पाहत असेल. बाबा. हो का? मग कोणाची वाट पाहत असेल आयू, माझी की तुझी? ईशा चिडवत म्हणाली. आपली दोघांची. बाबा लटक्या रागात म्हणाला. हो का? ईशा हसत म्हणाली. पण त्याआधी मला एके ठिकाणी जायचं आहे. बाबा. आता कुठे? ईशाने न कळून विचारलं. कळेलच तुला. बाबा. ओके. ईशा. आणि मग ईशा गाडीवर बसली आणि गाडी धावू लागली. काही वेळाने बाबाने गाडी एका ठिकाणी थांबवली. बाबा, हे काय, आज जिथे का आणलास? तू ठीक आहेस ना? ईशाने गाडीवरून उतरता उतरता विचारलं. बाबा तिला नेहमीच्या जागेवर घेऊन आला होता, म्हणजेच टेकडीवरच्या मंदिराजवळ. बाबा खुश असेल किंवा दुखावला असेल तेव्हा बाबा इथेच यायचा आणि त्याच्याबरोबर ईशाही यायची. मी ठीक आहे, पण तू ठीक आहेस ना? बाबा. म्हणजे? ईशाने न समजून विचारलं. या आपण इथे बसून बोलू, बाबा म्हणाला आणि मग ईशाला घेऊन एके ठिकाणी बसला. बोल आता. बाबा. काय बोलू? ईशा न समजून म्हणाली. हेच की आज ऑफिसमध्ये काय झालं? बाबा. काय झालं? काहीच नाही. ईशा जरा कचरत म्हणाली. पिल्लू, तुला माझ्याशी खोटं बोलता येत नाही, त्यामुळे प्रयत्न देखील करू नकोस. बाबा. बाबा, त्यांनी मला नाही ओळखलं. म्हणजे कदाचित त्यांना मी आठवतच नाही. ईशा डोळ्यात पाणी आणून म्हणाली. त्यांनी तुला ओळखलं नाही याचं वाईट वाटत आहे का तुला? बाबा. खरंच काही कळत नाही. त्यांनी मला ओळखलं नाही याचा आनंद व्हायला हवा की दुःख हे कळत नाही. पण तरीही आता मला वाईट वाटत आहे की त्यांनी मला ओळखलं नाही. पण त्यांनी जर ओळखलं असतं तर कदाचित त्याचा परिणाम तुझ्या नोकरीवर झाला असता. त्याचं काय? बाबा. हो, हे आहेच. मग सगळंच अवघड होऊन बसलं असतं. ईशा तोंड पाडून म्हणाली. पण बेटा, मला वाटतं तू परत एकदा विचार करावा. बाबा. बाबा, मी काय जगा वेगळं करत आहे? तेच करत आहे जे तू आणि आयूने केलं आहे. ईशा. पण बेटा. बाबा. बाबा, प्लीज पुढे काही बोलू नकोस. पुन्हा आपण त्यावर चर्चा करायची नाही. ईशा डोळे मोठे करत म्हणाली. ओके, चल जाऊया. आज मस्त पाणीपुरी खाऊया. बाबा वातावरण थंड करण्यासाठी म्हणाले. पाणीपुरी? बाबा, आयूला कळलं तर आपली खैर नाही. ईशा. आणि तिला सांगणार कोण? बाबा. तिला कळतं सगळं. ईशा. तेही आहेच म्हणा. बाबा. बरं चल, नाहीतर उशीर झाला तर आई ओरडेल. हो चल. बाबा. आणि मग बाबाने गाडी स्टार्ट केली आणि दोघे पुन्हा तिथून निघाले आणि मग एका पाणीपुरीच्या गाडीवर आले. दोघांनी मस्त 2-2 प्लेट पाणीपुरी खाल्ली आणि पुन्हा घराच्या दिशेने निघाले. काही वेळात दोघे घरी पोचले. आलात? या, सुस्वागतम. आयू दोघांना दारातच बघून म्हणाली. आलोच राणी सरकार. बाबा आत येता येता म्हणाला. मग आज किती प्लेट पाणीपुरी खाल्ली? आयू हाताची घडी घालून म्हणाली. नाही, आम्ही कुठे काही. इशू. तू तर काही बोलूच नकोस. ईशा काही बोलणार त्याआधीच आयू म्हणाली. अगं, तिला काहीच बोलू नकोस, मीच तिला म्हणालो. बाबा. तरीच म्हटलं, तू अजून कसं काही बोलला नाही? तुझी लाडकी बरी आहे ना ती, तू तिचीच बाजू घेणार. आयू बाबाला पुढे बोलू न देता म्हणाली. अगं पण. बाबा. बास, आता जा, आवरून घ्या, जेवायला वाटते आणि मला कोणतेही नखरे नकोत. आयू जरा कडक आवाजात म्हणाली. तसे दोघेही आवरायला गेले. इकडे आदित्य थोड्या उशिराने घरी आला. आल्या आल्या त्याने आपला कोट सोफ्यावर टाकला आणि तिथेच पाय पसरवून बसला. आधी आलास तू? आणि हे काय, पहिला दिवस तुझ्या इथे आणि पहिल्याच दिवशी एवढा उशीर यायला? आदित्यची आई पल्लवीताई म्हणाल्या. मॉम, खूप दमलो आहे, 1 कप कॉफी मिळेल? आदित्य. हो आणते. मॉम म्हणाल्या. नको, तू नको, तू इथेच बस. आदित्य. काय झालं आदी? सगळं ठीक आहे ना? काही घडलं का आज? मॉम जरा काळजीने म्हणाल्या. हाय दादू, केव्हा आलास? आदित्यची बहीण आरना त्याच्याजवळ बसत म्हणाली. आरू बच्चा, मी खूप दमलो आहे,
प्लीज मला त्रास देऊ नकोस. आदित्य: हो, आज तो दमला असशील ना सुंदर सुंदर मुलींना बघून. हो ना दादू. आरना त्याची फिरकी घेत म्हणाली. पल्लवीताई दोघांची तू मेमे एन्जॉय करत होत्या. बच्चा प्लीज जरा वेळ शांत बस ना. आदित्य जरा वैतागत म्हणाला. दादू सांग ना, एखादी तरी आवडली का. आरू पुन्हा मस्करी करत म्हणाली. बच्चा प्लीज. आदित्य जरा ओरडून बोलला. तसं आरनाने तोंड बारीक केलं. आरू जा जरा दादूसाठी कॉफी कर, मॉम म्हणाल्या. तसं आरू पायापट्यात किचनमध्ये गेली आणि लगेच मॉम त्याच्याजवळ येऊन बसल्या. आदित्यने त्यांच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि डोळे बंद करून शांत पडला. काय झालं आधी, सगळं ठीक आहे ना. मॉमने त्याच्या केसातून हात फिरवत विचारलं. मॉम ती परत आली आहे असं मला वाटत आहे, आदित्य शांतपणे म्हणाला. काय. मॉम जरा मोठ्या आवाजात म्हणाल्या. मॉम हळू बोल, बच्चाने ऐकलं ना तर मला छडून काढेल. आदित्य दबक्या आवाजात म्हणाला. सॉरी, पण तुला नक्की खात्री आहे की ती तीच आहे म्हणून. मॉमसुद्धा दबक्या आवाजात म्हणाल्या. तसा आदित्य शांत बसला. काय झालं आधी, बोल ना. मॉम मला खात्री नाही की ती तीच आहे म्हणून, पण माझं मन मला सांगतंय की ती तीच आहे. पण असाही प्रश्न येतो की ती जर तीच असती तर तिने मला ओळख का दिली नाही. आदित्य विचार करत म्हणाला. कदाचित ती नसेल मॉम. आय होप सो. आदित्य: घ्या, गरमागरम कॉफी घ्या. मी पण इथेच बसून कॉफी घेऊ शकते ना. आणि तसंही आता तुमचे सिक्रेट शेअर करून झाले असतील ना. आरू बारीक तोंड करून म्हणाली. बच्चा आमच्यात काही सिक्रेट नाही आहे. आदित्य: राहू दे, मला सगळं माहीत आहे. आरू: हो ना, मग तुला सगळं माहीत आहे ना. आदित्य: हो. आरू गाल फुगवून म्हणाली. मग सिक्रेट कुठे आहे काही, तुला तर सगळं माहीत आहे. आदित्य आरूची फिरकी घेत म्हणाला. जा, मला नाही बोलायचे तुझ्याशी. आरू गाल फुगवून म्हणाली. सॉरी बच्चा, मगाशी तुझ्यावर जरा जास्तच चिडलो. पण काय करणार, आज ऑफिसचा पहिला दिवस, थोडं कामाचं टेन्शन आहे. जरा आपण इथे सेट झालो ना की सगळं ठीक होईल. आदित्य आरूला आपल्या मिठीत घेत म्हणाला. ओके, माफ कर दिया, पण सजा तर मिळणार. आरू: आणि ती काय. आदित्य: मला शॉपिंगला घेऊन जायचं तू. आरू: नो यार बच्चा, दुसरं काही सांग. तुम्हा बायकांसोबत शॉपिंग म्हणजे खूप बोरिंग काम असतं. आदित्य वैतागत म्हणाला. तू येणार आहेस की नाही. आरू पुन्हा लाल झालेल्या गालाने म्हणाली. ओके बाबा, या संडेला जाऊ. आदित्य तिची समजूत काढत म्हणाला. थँक्स दादू. आरू आदित्याला मिठी मारत म्हणाली. मग आज तुम्ही दोघींनी काय केलं. आदित्य: काय करणार, तू गेलास तुझ्या ऑफिस सांभाळायला आणि आम्ही बसलो इथे घर आवरत. आरू बारीक तोंड करून म्हणाली. सॉरी मॉम आणि आरू, पुन्हा असं नाही होणार. मी तुम्हा दोघींची पूर्ण काळजी घेईन. आदित्य: ते आम्हाला माहीत आहे. आरू आणि मॉम दोघी आदित्यला मिठी मारत म्हणाल्या. बरं आधी तू आवरून घे, मी जेवणाचं बघते. मॉम: ओके मॉम. आदित्य. आणि मग तो त्याच्या रूममध्ये आवरायला गेला. काही वेळाने जेवण वगैरे झाल्यावर आदित्य त्याच्या रूममध्ये लॅपटॉप उघडून काम करत होता. पण कामात त्याचे लक्ष होतं कुठे. लॅपटॉप उघडून तो वेगळ्याच विचारात हरवला होता. नक्की तीच आहे का. पण मग ती एवढी शांत का होती. तिने देखील मला ओळखलं नाही का. खरंच तिने मला ओळखलं नाही का, की फक्त न ओळखण्याचं नाटक करत होती. पण मग नाटक करत होती पण का. आदित्य त्याच्या विचारात हरवला होता. आधी हे काय, अजून झोपला नाहीस. मॉमने आत येऊन बराच वेळ त्याला विचारात हरवलेलं पाहून विचारलं. तसं आदित्य भानावर आला. नाही मॉम, जरा काम होतं तेच करत होतो. बच्चा झोपली. आदित्य: हो, पण तू का झोपला नाहीस. मॉम: जरा काम होतं तेच करतोय. आदित्य: फक्त लॅपटॉप उघडून. मॉम: नाही मॉम, ते. आदित्य: नाही आदित्य, तुझे डोळे काही वेगळंच बोलत आहेत. मॉम त्याच्याकडे रोखून बघत म्हणाल्या. मॉम मला खरंच वाटत आहे, त्या दिवशी जे काय झालं त्याला मी जबाबदार आहे. आदित्य: म्हणून म्हणते आधी ती तीच आहे का हे बघ आणि मग बोल तिच्याशी. आणि मनातली सगळी गिल्ट काढून टाक. किती दिवस हा गिल्ट घेऊन जगणार आहेस. मॉम: येस मॉम, उद्या सगळ्या गोष्टी पाहतो आणि मग तिच्याशी बोलून सगळं क्लिअर करतो. आदित्य: बरं आता झोप, खूप उशीर झाला आहे. मॉम:
ओके, गुड नाईट आदित्य. गुड नाईट, झोप शांत मॉम. आणि मग मॉम बाहेर गेल्या आणि मग आदित्यही झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळीच आदित्य ऑफिसला आला सगळ्यांच्या आधी आणि आपल्या केबिनमध्ये बसून तो आपलं काम करत होता. आल्या आल्यास त्याने सगळ्या एम्प्लॉईजच्या डिटेल मागवून घेतल्या. त्यात चाळत तो ऑफिसमध्ये बसला होता आणि मग 9 वाजले तसं सगळे हळूहळू येऊ लागले. सगळे आपापल्या डेस्कवर जाऊन काम करू लागले. नमू आणि ईशा देखील काम करू लागल्या. पण ईशाचा जीव मात्र आदित्यमध्ये अडकला होता. कधी एकदा त्याला पाहते असं झालं होतं. ती तिच्याच विचारात हरवली होती. कुठे आहेत आदित्य सर आज? आले नाहीत का अजून? येणार नाहीत का आज? राहून राहून ईशाचं लक्ष मेन डोअरकडे जात होतं. मनाची घालमेल सुरू होती. काय ग, काय झालं? अशी भिरभिरल्यासारखी का करतेस? नमूने तिच्याकडे पाहून विचारलं. काही नाही, ते असंच. ईशाने मनाची अस्थिरता कमी करत उत्तर दिलं. तेवढ्यातच नामदेव दादा आले आणि पुन्हा मीटिंग रूममध्ये बोलावल्याचं सांगितलं. आता आज कसली मीटिंग? नमू वैतागत म्हणाली. अगं आता असेल कसली तरी, तुला काय करायचं आहे? चल आता बघू. ईशा शांतपणे आणि मनातून आनंदी होत म्हणाली. कारण आता तिला समोरून आदित्यला पाहता येणार होतं. म्हणून ती आनंदातच मीटिंग रूमकडे निघाली. काही वेळात सगळे मीटिंग रूममध्ये जमले. काही वेळातच आदित्यसुद्धा मीटिंग रूममध्ये आला. आल्या आल्यास त्याने सगळ्यांकडे नजर फिरवली आणि काही क्षण का होईना पण त्याची नजर इशूवर खिळली. आज एका क्षणाकरिता का होईना पण त्याला तिच्या डोळ्यात ओळखीचे भाव दिसले. ती देखील चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून त्याच्याकडे पाहत होती आणि बाकी सगळेसुद्धा त्याच्याकडे पाहत होते. इतक्यात आदित्य भानावर आला आणि मग ओशाळून सगळ्यांकडे पाहिलं आणि मग बोलायला सुरुवात केली. मला जरा कामाच्या अपडेट्स द्या. तुम्ही सगळे इथे खूप दिवसापासून काम करत आहात ना? मग मला सांगा इथे काम कशाप्रकारे चाललं आहे? आणि आदित्य बोलायचं थांबला. सर, मी आतिश सहाने. मी आणि रमेश आम्ही कच्चा माल आल्यापासून तो फॅक्टरी साईडवर पोहोचेपर्यंत पाहतो. आतिशने माहिती पुरवली. सर, मी आणि नीता तो माल क्वालिटी डिपार्टमेंट सांभाळतो. पूर्णाने माहिती पुरवली. अशी एक एक करून सगळ्यांनी त्यांच्या कामाची माहिती दिली आणि मग शेवटी ईशा उभी राहिली. सर, मी आणि नमू म्हणजे नमिता आम्ही माल तयार होऊन तो डिलेवरीपर्यंतचं सगळं बघतो. ईशा. मग कुठपर्यंत आलंय काम? आदित्यने एका करारी नजरेने सगळ्यांकडे पाहत विचारलं. तशी सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. काय विचारतोय मी? उत्तरे काय तुमच्या तोंडावर लिहिली आहेत का? सर, गेली 6 महिने कंपनीची जी अवस्था आहे त्यामुळे आमच्यापैकी कोणी फॅक्टरी साईडवर गेलो नाहीत. आतिश जरा घाबरत म्हणाला. ओके, मग तुमच्यापैकी कोणीच आपलं काम चोखपणे केलं नाही? आदित्य परत एकदा करारी नजरेने सगळ्यांकडे पाहत म्हणाला. सॉरी सर, पण फॅक्टरी साईडवर खूप प्रॉब्लेम होते. रमेश जरा चाचरत म्हणाला. होते, आता नाही. त्यामुळे मला आजपासून सगळी कामे व्यवस्थित झालेली पाहिजे. मला रोजच्या रोज सगळ्या कामाच्या अपडेट्स हव्यात. इज दॅट ओके? आदित्य. ओके सर, सगळे म्हणाले आणि मग बाहेर जायला निघाले. मिस, आदित्यने आवाज दिला आणि सगळ्या मुलींनी त्याच्याकडे वळून पाहिलं. तुम्ही दोघी? आदित्य ईशा आणि नमूकडे पाहत म्हणाला. आम्ही? नमू जरा घाबरत म्हणाली. हो, तुम्ही दोघी. बाकी सगळ्यांनी जा. आदित्य बाकी सगळ्यांकडे पाहत म्हणाला. तशी बाकी सगळे निघाले आणि आता तिथे नमू, ईशा आणि आदित्यच होते. तुम्ही दोघे आताच फॅक्टरी साईडवर जा आणि मला त्याच्या पूर्ण अपडेट्स आताच हव्यात. आदित्य. आता? नमू जरा मोठ्या आवाजात म्हणाली. हो, आत्ताच. आदित्य तिच्यापेक्षा मोठ्या आवाजात म्हणाला. पण सर ते... नमू अजून काही बोलणार त्याआधीच ईशाने तिचा हात दाबून तिला शांत राहायला सांगितलं. ओके, कळलं तुम्हाला? जा आता. आदित्य. ओके. ईशा मान खाली घालून शांतपणे म्हणाली आणि मग दोघी बाहेर निघाल्या. तसं नमूने ईशाचा हात धरला आणि तिला जवळजवळ ओढतच वॉशरूममध्ये घेऊन गेली. वेडी आहेस का तू? का हो म्हणालीस फॅक्टरी साईडवर जायला? नमू. मग काय सांगणार होती सरांना? तिथल्या वर्कर्सबरोबर काही प्रॉब्लेम आहेत म्हणून? ईशा. हो, तू सांगायला हवं होतं. आधी किती प्रॉब्लेम केलेत त्यांनी माहीत आहे ना? पहिले जे मालक होते त्यांनी किती त्रास सहन केला त्या वर्कर्सचा, पण त्या वर्कर्सने कधी त्यांना दाद दिली नाही. आता त्यांनी कधी पहिल्या मालकांचं ऐकलं नाही आणि अशात गेल्या वेळेस आपण गेलो होतो. काय झालं होतं आठवतं ना तुला? तुझी अवस्था काय होती माहीत आहे ना तुला? नमू.
तसं इशूला मागचं आठवलं आणि नकळत तिच्या अंगावर काटा आला. तरी पण तिने स्वतःला सावरले आणि नमूकडे पाहून म्हणाली, हे बघ, जे काही प्रॉब्लेम होते ते आधी होते, आता तसं काही नसेल. आदित्य सरांनी सगळ्या गोष्टी पाहिल्या असतील, त्याशिवाय ते आपल्याला तिकडे पाठवणार नाही. त्यामुळे प्लीज तू एवढा विचार नको ना करू. आपण जाऊया ना प्लीज. ईशा तिला समजावत विनवणी करत म्हणाली. ओके चल, नमूसुद्धा हताश मनाने म्हणाली. आणि मग दोघी चालतच फॅक्टरी साईडवर निघाल्या. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी ऑलवर सेट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.